नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण शिकार ते अन्न संकलन जो की आपण हा पाठ अगोदर चांगल्या प्रकारे शिकवलेला आहे. या पाठावर जवळपास या ठिकाणी 54 प्रश्न मी या ठिकाणी तयार केलेले आहेत. त्या प्रश्नाचं या ठिकाणी व्यवस्थित असं स्पष्टीकरण या ठिकाणी पाहूया. चला तर मग आपण सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, मानवाने प्रथम कोणती अन्न संपादन पद्धत अवलंबली? या ठिकाणी 4 पर्याय आहेत: कृषी, पशुपालन, शिकार व संकलन आणि व्यापार. तर आपल्याला माहीत आहे प्रथम माणूस हा भटकंती करत होता, म्हणून त्यावेळेस त्याला शिकार आणि संकलन खूप महत्त्वाचं होतं. म्हणून पर्याय क्रमांक सी हे याचं उत्तर असेल. आता हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ट्रिक्स काय आहे? पहिला माणूस, जंगल आणि हे शिकार, अशा प्रकारे याला लक्षात ठेवायचं. पुढला प्रश्न आहे, नवपाषाण क्रांती म्हणजे काय? नवपाषाण क्रांती म्हणजे काय? आता आपण हे जे पर्याय आहेत, पर्याय पाहूया. दगडी साधनांचा वापर, कृषी व पशुपालनाची सुरुवात, लोखंडाचा शोध, नगर संस्कृतीची निर्मिती. आता आपल्याला माहीत आहे की जी नवपाषाण क्रांती आहे, ही नवपाषाण क्रांती म्हणजे कृषी व पशुपालनाची सुरुवात असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आता ट्रिक्स काय आहे? नवपाषाण, अन्न उत्पादन, फूड प्रोडक्शन असं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये शिकारी अवस्थेची आहेत? आता शिकार म्हणले का आपल्याला माहीत आहे, भटकंती जीवन, नंतर हे दगडी हत्यारे म्हणता येते. याचे जे उत्तर आहे, आपण भटकंती जीवन, दगडी हत्यारे या ठिकाणी म्हणू शकतो. कारण हे शिकारी अवस्थेचेच या ठिकाणी आपल्याला वैशिष्ट्य आहेत. स्थिर वस्ती आणि अतिरिक्त अन्नसाठा हे त्याचं वैशिष्ट्य नाही. म्हणजे आपण पर्याय क्रमांक 1 आणि 3 हे उत्तर या ठिकाणी सांगू शकतो. भटकंती म्हणले की शिकारी आणि स्थिरता म्हणले कृषी. तर स्थिरता म्हणलं की आपलं काय म्हणतो, आपण नवपाषाण संस्कृती म्हणत असतो. पण या ठिकाणी आपला उत्तर काय अपेक्षित आहे? शिकारी वैशिष्ट्य म्हणलेलं आहे. म्हणजे भटकंती जीवन आणि दगडी हत्यारे पर्याय क्रमांक 1 याचं हे उत्तर असेल. आता खालीलपैकी हे विधान विचारात घ्यायचं आहे आणि आपल्याला याचं उत्तर द्यायचं आहे. अशा प्रकारचे प्रश्न हे MPSC किंवा UPSC मध्ये विचारले जातात. आता हे दोन्ही वाक्य आपल्याला वाचायचं आहे. कृषीमुळे स्थिर जीवन सुरू झाले, अतिरिक्त उत्पादनामुळे सामाजिक स्तर निर्माण झाले. म्हणजे आपल्याला काय म्हणता येते, हे दोन्हीही बरोबर आहे. आता ज्या वेळेस माणूस शेती करू लागला त्यावेळेस त्याचं जीवन स्थिर झालेलं आहे. त्यामुळे शेती केल्यानंतर काय होते, अतिरिक्त उत्पादन त्या ठिकाणी निर्माण होते. त्यामुळे त्याचं काय होते, सामाजिक स्तर उंचावला जातो. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल, 1 आणि 2 ही या ठिकाणी विधान आपल्याला बरोबर सांगता येते. आता या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे बघा. अन्न सुरक्षेमुळे मानव स्थिर झाला, अधिशेष उत्पादन, वर्गभेद, राजसंस्थेची सुरुवात. आता हा जो प्रश्न आहे TET CTET याला अनुसरून आहे. अन्न संपादनामुळे शिक्षणाच्या दृष्टीने कोणता बदल झाला? बघा इथं शिक्षणाच्या दृष्टीने विचारला आहे. हा म्हणजे TET किंवा CTETसाठी महत्त्वाचा प्रश्न असतो. आता पर्याय क्रमांक 1 आहे. प्रश्न बरोबर वाचायचं. अन्न संपादनामुळे शिक्षणाच्या दृष्टीने कोणता बदल झाला? नंबर 1 गुरुकुल पद्धतीचा विकास, नंबर 2 स्थलांतर वाढले, नंबर 3 समाज संघटन वाढले, लेखनाचा शोध. हा तर पर्याय येऊ शकत नाही, इथं काय शोध लेखनाचा नव्हता. आता अन्न संपादन म्हणल्यावर स्थलांतर वाढत नाही, हे दोन्ही पर्याय कटले. आता राहिला प्रश्न, शिक्षण म्हणले की आपण सरळ हे गुरुकुल म्हणून टाकतो, पण उत्तर चुकून जाते. काय म्हणलं इथं, अन्न संपादनामुळे म्हणले. मग काय होते, अन्न संपादन म्हणले काय होते, समाज संघटन वाढते. म्हणजे पर्याय क्रमांक सी या ठिकाणी म्हणता येते. स्थिर समाज शिक्षणाचा पाया. आता प्रश्नामध्ये शिकार आली की भटकंती हे उत्तर आपण द्यायचं, किंवा भटकंती म्हणलं की शिकार हे उत्तर द्यायचं. आता कृषी म्हणलं की स्थिरता आली, आणि स्थिरता म्हणलं की कृषी आली. अन्न संपादन म्हणलं की अधिशेष, आणि अधिशेष म्हणलं की अन्न संपादन. अजून अधिशेष म्हणले की राज्यसंस्था, आणि नवपाषाण म्हणले की क्रांती.
अशा प्रकारे हे आपल्याला या ठिकाणी 5 मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, हे विसरायचं नाही. शिकार आणि भटकंती या पाठामध्ये शिकार, भटकंती, कृषी स्थिरता, अन्न संपादन, अधिशेष, अधिशेष, राज्यसंस्था, नवपाषाण आणि क्रांती हे खूप महत्त्वाचे या ठिकाणी आपल्याला आहेत. आता या ठिकाणी आपला जोड्या जुळवायचा आहे. आता आपल्याला माहीत आहे पाषाण युगामध्ये काय होतं, सरळ सरळ शिकार होते आपल्याला माहीत आहे. नवपाषाणमध्ये काय आहे, कृषी आहे. अन्न संपादन केल्यावर काय होते, जीवन हे स्थिर होते, भटकंतीची गरज नसते. म्हणजे आपल्याला काय म्हणता येते, 1 2 3, अचं 1, बचं 2 आणि कचं 3. इथे पर्याय क्रमांक 1च आहे. आता फ्रूट प्रोडक्शन ही संकल्पना कोणत्या टप्प्यात उदयास आली? आताच बघितले आपण, नवपाषाण. फूड प्रोडक्शन म्हणलं की नवपाषाण. इथे दिले बघा स्पष्टीकरण, तुम्ही वाचून घेऊ शकता. नवपाषाण क्रांतीचा सर्वात महत्त्वाचा परिणाम कोणता? बघा आता या पर्यायातून आपण उत्तर काढू शकतो की नवपाषाण क्रांतीचा सर्वात महत्त्वाचा परिणाम कोणता. नवपाषाण म्हणलं की आपण आताच वाचले, स्थिर जीवनाची सुरुवात. याचा काय शोधची इथं गरज नाही, व्यापार वर्धेची बी नाही इथं, आणि शस्त्रनिर्मिती बी नाही. म्हणजे स्थिर जीवनाची सुरुवात असं आपलं उत्तर देता येते. कृषीमुळे मानव एका ठिकाणी स्थिर राहू लागला. या स्थिरतेतून वस्ती, समाज व पुढे राज्यसंस्था विकसित झाली. म्हणजेच उत्तर कोणतं येणार, स्थिर जीवनाची सुरुवात. नंतरचा प्रश्न आहे, नवपाषाण क्रांती ही संज्ञा कोणी मांडली? नवपाषाण ही क्रांती ही संज्ञा गॉर्डन चाइल्ड यांनी मांडलेली आहे. गॉर्डन चाइल्ड यांनी ही संकल्पना मांडलेली आहे. खालीलपैकी कोणता प्राणी सर्वप्रथम पाळीव करण्यात आला? खालीलपैकी कोणता प्राणी सर्वप्रथम पाळीव करण्यात आला? तर कुत्रा हा सर्वात अगोदर पाळीव प्राणी करण्यात आला. का करण्यात आला? शिकारी काळात कुत्रा संरक्षण व शिकारी यासाठी मानवाच्या उपयोगी पडत होता. असल्यामुळे हा जो कुत्रा आहे हा सर्वप्रथम पाळीव प्राणी करण्यात आलेला आहे. 11वा प्रश्न आहे, कृषीपूर्व समाजाची अर्थव्यवस्था कशी होती? बघा कृषीपूर्व म्हणले, हा इथं माणसाचा गोंधळ होऊ शकतो. कृषीपूर्व म्हणलंय, इथं जर हा पूर्व शब्द नसेल तर याचं उत्तर बदललेलं असतं. म्हणजे कृषीपूर्व, कृषीच्या अगोदरची अवस्था कशी होती? तर उपभोग प्रधान होती. म्हणजे कसं, जेवढं मिळेल तेवढंच खायचं, साठा करून ठेवायचा नाही. जेवढं हवं तेवढंच घ्यायचं, जेवढे अन्न मिळेल तेवढेच उपभोगले जाईल. साठवणूक किंवा अधिशेष नव्हता. अधिशेष केव्हा होते? कृषी नंतरच होणार आहे. म्हणजे हा पर्याय इथं येऊ शकत नाही. एक कर तर विचारच करायची गरज नाही, व्यापार तर गरजच नाही. म्हणजे उपभोग प्रधान हे उत्तर येते. कृषीपूर्व म्हणलं की उपभोग प्रधान येते, नंतर म्हणलं असलं तर हे अधिशेष प्रधान उत्तर आलं असतं. नंतर 12वा प्रश्न आहे, अतिरिक्त अन्न उत्पादनात थेट परिणाम कोणता? अतिरिक्त अन्न उत्पादनाचा थेट परिणाम कोणता होतो? बघा जास्त उत्पन्न झालं, आपण काय करतो, साठा करतो आणि ते काय करतो, इतरांना देतो. इतरांना जेव्हा देतो तेव्हा आपण देवाणघेवाण करतो. साहजिकच आहे आपल्या या ठिकाणी सामाजिक स्तर निर्मिती या ठिकाणी होते. म्हणजे सामाजिक स्तर निर्मिती होते. अतिरिक्त उत्पन्नसाठा केल्यामुळे काय, याचा लेखनाचा शोध लागू शकत नाही, युद्धवृद्धी होऊ शकत नाही, शिकारी वाढ होऊ शकत नाही. म्हणजे पर्याय क्रमांक बी हा प्रश्न उत्तर या ठिकाणी बरोबर येऊन. अधिशेषामुळे सर्वजण समान काम करणारे राहिले नाहीत, त्यामुळे वर्णभेद व सामाजिक स्तर निर्माण झालेला आहे. आता पुढचा प्रश्न आहे, अन्न संपादनामुळे समाजात कोणती नवीन गरज निर्माण झाली? आता तुम्हाला माहीत आहे अन्न संपादन झालं की अधिशेष त्या ठिकाणी निर्माण होतो. आता अन्न संपादन झाल्यावर स्थलांतर शक्यच नाही, शिकारची बी गरज नाही आणि गोवाची गरज नाही. आता अन्न संपादनामुळे नवीन गरज निर्माण झाली, नेता, त्याला म्हणतात आपण नेतृत्व. स्थिर समाज, मालमत्ता व अधिशेष सांभाळण्यासाठी नेतृत्वाची या ठिकाणी गरज निर्माण झालेली आहे. म्हणजे उत्तर येईल नेतृत्व. अन्न संपादनामुळे समाजात नेतृत्व
ही नवीन गरज निर्माण झालेली आहे. नवपाषाण काळातील साधनांचे वैशिष्ट्य कोणते आहेत? नवपाषाण काळातील साधनाचे वैशिष्ट्य कोणते आहेत? बघा, नवपाषाणमध्ये खडबडीत दगड नव्हताच, हे पर्याय येऊ शकत नाही. तांब्याचा साधने याचाही या ठिकाणी वैशिष्ट्य सांगू शकत नाही आपण. लोखंडी अवजारही नाही. म्हणजे नवपाषाण काळातील साधनांचे वैशिष्ट्य काय होते? हे साधनं आपण या ठिकाणी माहीत आहेत, लोखंडी साधने आहेत, पण त्याचे वैशिष्ट्य काय म्हणले बघा. हे जे नवपाषाण काळ आहे याच्यामधलं वैशिष्ट्य काय आहे? चकचकीत दगडी साधने या ठिकाणी आपल्याला याचं उत्तर सांगता येते. नवपाषाण काळात दगडी साधने आधी घासून गुळगुळीत बनवली जात. कृषीमुळे मानव कोणत्या घटकावर अधिक अवलंबून झाला? आता कृषी म्हणलं की तुम्हाला माहीत आहे, या ठिकाणी पाण्याची गरज लागते. पाणी म्हणलं की ऋतू म्हणजे त्यात पावसाळा आला. म्हणजेच आपण एकंदरीत म्हणलं कृषीमुळे मानव हा ऋतू याच्यावर तो अवलंबून राहिला. पीक उत्पादन ऋतूवर अवलंबून असल्याने मानव ऋतुचक्राशी जोडला गेला. म्हणजे पर्याय क्रमांक सी, ऋतू हे याचं उत्तर आहे. शिकारी समाजात मालकीचे स्वरूप कसे होते? आता शिकारी म्हणलं की त्यावेळेस मानव एकटा करायचा नाही, तो सामूहिक करायचा. खाजगी होऊ शकत नाही, राजकीय होऊ शकत नाही, धार्मिक होऊ शकत नाही. म्हणजे शिकार समाजात मालकीचे स्वरूप हे सामूहिक या ठिकाणी उत्तर सांगता येते. जमीन किंवा साधनावर वैयक्तिक मालकी नव्हती, सर्व काही समूहाने होते. म्हणून या ठिकाणी शिकारी समाजात सामूहिक स्वरूपाची या ठिकाणी मालकी सांगता येते. आता अन्न संपादनामुळे कोणती संस्था उदयास आली? तर अन्न संपादन झाल्यानंतर आपण काय करतोय? राज्य संस्था. आता आपण पाहिलं बघा, अन्न संपादनामुळे एक नवीन आपल्याला गरज भासली. कायची? नेतृत्व. नेतृत्व म्हणलं पुढं का तयार होणार? मग हे राज्य संस्था. म्हणजे आदेश, कायदे, संरक्षण व प्रशासनासाठी राज्य संस्था आवश्यक या ठिकाणी बनलेली आहे. म्हणजेच अन्न संपादनामुळे कोणती संस्था उदयास आली? राज्य संस्था उदयास आलेली आहे. अन्न संपादनामुळे लोकसंख्येवर काय परिणाम झाला? बघा, अन्न संपादन वाढल्यामुळे साहजिकच आहे, लोकसंख्येमध्ये वाढ झाली. नष्ट होऊ शकत नाही, स्थिर राहिली. घट झाली, आपलं काय म्हणता येते? घट झाली होऊ शकत नाही, वाढ झाली होऊ शकत नाही, नष्ट झाली होऊ शकत नाही. हा या ठिकाणी बघा, घट झाली म्हणता येत नाही, नष्ट झाली म्हणता येत नाही. राहिला प्रश्न या दोघांमध्ये. दोन पर्याय आपल्याला कन्फ्यूज करतात. मग आपल्याला काय म्हणता येते की अन्न संपादनामुळे काय झालं बघा, नियमित अन्न पुरवठ्यामुळे जो मृत्यूदर हा कमी झाला. मृत्यूदर कमी झाला म्हणजेच काय होणार? लोकसंख्येची या ठिकाणी वाढ होणार. म्हणजेच पर्याय क्रमांक सी येणार. इथं काय विचार, लोकसंख्या तर विचारले बरं काय, लोकसंख्या विचारलाय म्हणून वाढ झाली म्हणता येते. काय काय ठिकाणी हे स्थिर राहिली हा कन्फ्यूज होते, परंतु योग्य पर्याय सी येणार. कृषीमुळे कोणती संकल्पना उदयास आली? समानता, खाजगी मालकी, भटकंती की शिकारी? तर खाजगी मालकी. कृषीमुळे कोणती संकल्पना उदयास आली? कोणती येणार? कृषी म्हणल्यावर काय येणार? खाजगी मालकी. कारण खाजगी मालकी म्हणले की आपण शेती जमीन म्हणतो की नाही. म्हणजे हे कृषीमुळे कोणती संकल्पना आली? खाजगी मालकी. जमीन, पीक, पशुधन यावर वैयक्तिक हक्क निर्माण झाले, म्हणजेच खाजगी मालकी या ठिकाणी संकल्पना उदयास आली. मध्यपाषाण काळाचे मुख्य वैशिष्ट्य कोणते होते? मध्यपाषाण काळाचे मुख्य वैशिष्ट्य होते सूक्ष्म दगडी साधने. मायक्रोलिथिक्स ही मध्यपाषाण काळाची ओळख आहे. मायक्रो म्हणजे सूक्ष्म, लिथिक म्हणजे दगड, सूक्ष्म दगड साधने असं या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी म्हणता येते. अन्न संपादनामुळे कोणती कला विशेष विकसित झाली? बघा, अन्न संपादनामुळे मृत्तिका कला, आपण जी माती म्हणतो की नाही, मातीपासून आपण काय करतो? मडकी बनवतो, भांडी बनवतो. आता अन्न संपादन म्हणले की आपल्याला जेवायला ताट, वाटी, साठवण करायला एखादी पातेलं वगैरे लागते. या सर्वांसाठी काय गरज भासली? मृत्तिका कलाची या ठिकाणी आवश्यकता भासली. म्हणून मडकी, भांडी बनण्याची गरज निर्माण झाली.
हीच मडकी भांडीच म्हणजे काय होय, मर्तिका कला. सरप्लस इकॉनॉमी म्हणजे काय? सरप्लस इथे बघा प्लस म्हणलेलं आहे बघा. प्लस म्हणजे काय आलं या ठिकाणी, जास्त, म्हणजे गरजेपेक्षा जास्त उत्पादन, त्यामुळे सरप्लस इकॉनॉमी म्हणतात. बघा उपभोगानंतर उरलेले अन्न म्हणजे अधिशेष, त्याला आपण सरप्लस म्हणतो. उत्पादनामुळे कायदे का आवश्यक झाले? बघा उत्पादनामुळे कायदे का आवश्यक झाले? मालमत्तेसाठी. जमीन संपत्तीवरून वाद वाढल्याने नियमांची गरज या ठिकाणी निर्माण झालेली आहे. शिकार ते अन्न संपादन हा बदल कशाचे प्रतीक आहे? शिकारपासून ते अन्न संपादनाकडे जाण्याचा क्रम, जो मार्ग आहे, याला मानवी प्रगती म्हणतात. म्हणजे हे मानवी प्रगतीचं मूलभूत टप्पा या ठिकाणी मानतात. नवपाषाण काळात कोणती वस्ती विकसित झाली? नवपाषाणमध्ये, नवपाषाण म्हणलं की स्थिर गावे निर्माण झाले. तात्पुरती म्हणता येत नाही, गुहा म्हणता येत नाही, तरी सरळ सरळ स्थिर गावे आपल्याला या ठिकाणी म्हणता येते. कृषीमुळे कोणती सामाजिक विभागणी प्रथम निर्माण झाली? आता बघा कृषीमुळे कोणती सामाजिक विभागणी प्रथम निर्माण झाली असेल तर कामावर आधारित. अन्न संपादनामुळे कर प्रणाली कशी उदयास आली? बघा कर भरायचा म्हणला की तुमच्याकडे जेवढं आहे, तुम्हाला उपभोग होऊन जे उरते त्याच्यावर, म्हणजेच काय अधिशेष मुळे कर प्रणाली अवलंबून आली अधिशेषमुळे. कृषीमुळे मानवाचे निसर्गाशी नाते कसे झाले? अधिक अवलंबून झाले, कारण का निसर्गाशिवाय माणसाला पर्याय नव्हता. आता हा प्रश्न पहा, शिकार म्हणलं की स्थिर जीवन येते काय? नाही, हे भटकंती आलं. कृषी म्हणलं भटकंती येते काय? नाही, हे शिकार आलं. याचं त्याला याचं दिलं बघा, हे याचा पर्याय आहे आणि हे हाच याचा पर्याय आहे, हे दोन्ही बी येऊ शकत नाही. आता बघा नवपाषाण म्हणजे अन्न उत्पादन, बरोबर आहे, फूड प्रोडक्शन. नव उत्पादनाला काय म्हणतात? फूड प्रोडक्शन म्हणतात. नवपाषाण काळ हे अन्न उत्पादनाचे युग मानले जाते. शिकारी समाजात अन्नसाठा का केला जात नव्हता? शिकारी समाजात अन्नसाठा का केला जात नव्हता? कारण त्याचं जीवन होतं एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेहमी बदलणारं होतं, म्हणजे स्थलांतरशील जीवन त्याचं होतं. त्यामुळे या ठिकाणी अन्नसाठ्याची त्याला आवश्यकता नव्हतीच, म्हणजे स्थलांतरित जीवन. शिकारी समाज भटकंत करीत असल्याने अन्न साठवून ठेवणे शक्य नव्हते. शिवाय अन्न टिकवण्याचे तंत्रज्ञानही त्याला मर्यादित होते, हे त्याचं आपलं मुख्य कारण सांगता येते. अन्न संपादनामुळे समाजाचा कोणता प्रकार निर्माण झाला? वर्गीय. अधिशेष अन्न मालमत्ता श्रम विभागणीमुळे समाजात श्रीमंत, गरीब, शासक आणि शासित असे वर्ग निर्माण झालेले आहेत. कृषीमुळे मानवाच्या दैनंदिन जीवनात कोणता बदल झाला? कृषीमुळे मानवाच्या दैनंदिन जीवनामध्ये वेळेचे नियोजन सुरू झाले. पीक लागवड, कापणी, ऋतूनुसार नियोजन आवश्यक होते. त्यामुळेच मानव वेळेच्या गणनेची जोडला गेला. अन्न संपादनामुळे धार्मिक कल्पना कोणत्या घटकाशी जोडल्या गेल्या? आता अन्न संपादन म्हणलं की साहजिकच आहे, त्याचा संबंध ऋतूशी आला. ऋतू म्हणलं की संबंध आला पिकाशी आला. म्हणजेच आपल्याला अन्न संपादनामुळे धार्मिक कल्पना ह्या ऋतू व पीक यांच्याशी आलेल्या आहेत. पीक चांगले येण्यासाठी निसर्गपूजा, कृषी देवता यांची देखील संकल्पना ठिकाणी उदयास आलेली आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी याचं हे उत्तर बरोबर असेल. अन्न संपादनामुळे कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था उदयास आली? अन्न संपादनामुळे कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था उदयास आली? आपण आताच म्हणले बघा, अधिशेष प्रदान आलं. गरजेपेक्षा जास्त उत्पादन होऊ लागल्याने अधिशेष अर्थव्यवस्था निर्माण झाली. नवपाषाण काळात लोकसंख्येची घनता कशी होती? आता तुम्हाला माहीत आहे, नवपाषाण म्हणलं की मानव स्थिर झाला. स्थिर झाला म्हणजे तो घर बांधू लागला. अगोदरच मानवी जीवन कसं होतं? समूह जीवन होतं. त्यामुळे तो समूह राहिल्यामुळे त्या ठिकाणी जी लोकसंख्या आहे ते तुलनेने जास्त वाढली.
म्हणजे स्थिर वस्ती, नियमित अन्न पुरवठ्यामुळे लोकसंख्येत वाढली, एक नवीन ठिकाणी जास्त लोक राहू लागले. अन्न संपादनामुळे कोणत्या व्यवसायांचा विकास झाला? बघा, अन्न संपादनामुळे कारागीर जे लोक होते, या कारागीर लोकांचा विकास झाला. कसा? कारण अन्न संपादन म्हणलं की कुंभार यांच्याकडून जे काय भांडी आवश्यक होती, ताट वाटी जे काही त्या काळात होते ते, जे मातीची भांडी, दगडी अवजारे, वस्त्रोद्योग यासारखे पूरक व्यवसायांचा ठिकाणी विकास झालेला आहे. कृषीमुळे कोणती समस्या प्रथम निर्माण झाली? बघा, कृषीमुळे एक समस्या निर्माण झाली. कोणती? रोगराई. कसं का रोगराई? कारण कृषीमुळे काय झालं, मानव एका ठिकाणी जास्त संख्येनं वस्ती करू लागला आणि त्यामध्ये वस्ती म्हणलं की प्राण्याची जवळीकता आले. प्राण्यांवर असंख्य रोग असतात. त्यामुळे काय झालं, त्या प्राण्यांची जवळ असल्यामुळे संसर्गजन्य रोग त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. म्हणजे पाणी साठवण, घनवस्ती याचा अतिरिक्त झालेला परिणाम म्हणजे संसर्गजन्य रोग त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. म्हणजे रोगराई हा पर्याय या ठिकाणी आपल्याला सांगता येते. अन्न संपादनामुळे स्त्रियांच्या भूमिकेत कोणता बदल झाला? बघा, अन्न संपादनामुळे स्त्रियांच्या भूमिकेमध्ये खूप मोठा बदल झाला. त्याचे जे महत्त्व आहे ते महत्त्व या ठिकाणी वाढलेले आहे. कृषी, बीज संवर्धन, घरगुती उत्पादनामध्ये स्त्रियांची भूमिका महत्त्वाची या ठिकाणी ठरलेली आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी, महत्त्व वाढले. खालीलपैकी कोणते नवपाषाण संस्कृतीचे लक्षण नाही म्हणले? लक्षण नाही म्हणले, नाही म्हणजे बघा, नवपाषाण म्हणले, स्थिर वस्ती, पशुपालन करू लागले आणि कृषी, हे तिन्ही पण आहेत. म्हणजे लेखन हे नाही. म्हणजे पर्याय क्रमांक सी याचं उत्तर सांगता येते. लेखनाचा शोध नंतरच्या काळात म्हणजे हडप्पा नगर संस्कृतीमध्ये लागलेला आहे. अन्न संपादनामुळे मालमत्तेची संकल्पना कशाशी संबंधित झाली? आताच पाहिले आपण, अन्न संपादन म्हणलं की ती जमीन, कारण जमीनवर मानव काय करत होता? कृषी. एकंदरीत आपल्याला पर्याय क्रमांक बी. अन्न संपादनामुळे मालमत्तेची संकल्पना कशाशी संबंधित झाली? जमिनीशी. कृषीमुळे जमीन ही सर्वात महत्त्वाची मालमत्ता या ठिकाणी बनलेली आहे. कृषीमुळे कोणत्या राजकीय प्रक्रियेची सुरुवात झाली? तर प्रशासन, आदेश वाटप, कायदे, संरक्षणासाठी प्रशासनाची गरज भासली. म्हणून कृषीमुळे प्रशासनाची या ठिकाणी प्रक्रिया सुरुवात झालेली आहे. अन्न संपादनाचा सर्वात दूरगामी परिणाम कोणता? तर राज्य संस्थेची निर्मिती. हे अन्न संपादनाचा सर्वात दूरगामी परिणाम म्हणजे राज्य संस्थेची निर्मिती. पर्याय क्रमांक बी. सर्व सामाजिक आर्थिक बदलांचा परिपाक राज्यसंस्थेत या ठिकाणी झालेला आहे. अन्न संपादनामुळे कोणती वास्तुशैली उदयास आली? अन्न संपादनामुळे माणूस स्थिर झाला. स्थिर म्हणलं की राहायला घरी लागले, आणि घर म्हणलं की तो तात्पुरती घरे निर्माण करत नव्हता, तर ती पक्की घरे त्या ठिकाणी निर्माण करत होता. म्हणजे पर्याय क्रमांक सी, स्थिर जीवनामुळे टिकाऊ घरे बांधली जाऊ लागली. कृषीमुळे कोणत्या संकल्पनेला बळ मिळाले? कृषीमुळे खाजगी मालमत्तेला बळ मिळाले. जमीन व पीक यावर वैयक्तिक हक्क निर्माण झाले. त्यामुळे या ठिकाणी खाजगी मालमत्ता याला काय झालेलं आहे? या ठिकाणी ही जी संकल्पनेला बळ मिळू लागलेलं आहे. अन्न संपादनामुळे कोणत्या प्रकारच्या गरजा लुप्त झाल्या? तर अन्न संपादनामुळे शिकार ही या ठिकाणी लुप्त झालेली आहे. आणि अन्न संपादनामुळे कृषी, नगर आणि व्यापार ही संकल्पना वाढलेल्या आहेत. नवपाषाण काळात कोणत्या प्राण्यांचे पाळीवकरण मोठ्या प्रमाणात होते? साहजिकच आहे, वाघ सिंह कोणी पाळू शकत नाही. हाती तर मोठा याची काय शक्यताच नाही. राहिला प्रश्न गाय, मेंढी, शेळी आणि हरिण. हरिण हा काय पाळीव प्राणी नाही. म्हणजे गाय, मेंढी आणि शेळी हे मात्र आपल्याला काय म्हणतात? ते पाळीव प्राणी आहेत. याच्यापासून अन्न नंतर जे काय श्रमाची कामं आहेत हे ठिकाणी आपल्याला पूर्ण करता येतात. म्हणून नवपाषाण काळात गाय, मेंढी आणि शेळी या पाळीव प्राण्याचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रमाणीकरण वाढलेलं आहे. अन्न संपादनामुळे व्यापार कसा सुरू झाला? अन्न संपादनामुळे व्यापार हा आदेश देवाणघेवाणीमुळे हा व्यापार या ठिकाणी सुरू झालेला आहे. कृषीमुळे मानवाने निसर्गावर काय केले? कृषीमुळे मानवाने निसर्गावर काय केले? तर कृषीमुळे मानवाने काय केलेलं आहे? नियोजनबद्ध वापर या ठिकाणी केलेला आहे. अन्न संपादनामुळे शिक्षणाची सुरुवात कशी झाली? बघा,
अन्न संपादनामुळे शिक्षणाची सुरुवात झाली आहे. अनुभवातून ज्ञान. लिखित प्रश्न येऊ शकत नाही. धार्मिक संस्था नव्हत्याच, औपचारिक शाळा पण नव्हत्या, म्हणजे अनुभवातून ज्ञान हे उत्तर सांगता येते. नवपाषाण क्रांतीचा कालखंड साधारणतः कोणता मानला जातो? उत्तर आहे इसवी सन पूर्व 8000. जगातील बहुतेक भागात नवपाषाण क्रांतीचा इसवी सन पूर्व 8000 हा काळ गणला जातो. अन्न संपादनामुळे कर प्रणालीची गरज का भासली? बघा, कर प्रणालीची गरज का भासली? पर्याय क्रमांक 1, धर्मासाठी, सैन्यासाठी, आदेशीय संकलनासाठी, शिक्षणासाठी. आता अन्न संपादन ही प्रक्रिया आली, तुम्हाला सांगितलं मी की अधिशेष या ठिकाणी येणार, म्हणजे अधिशेष संकलनासाठी. अन्न संपादनामुळे कोणती सांस्कृतिक क्रिया वाढली? कोणती वाढली? उत्सव वाढले. अन्न संपादन झाले की काय करू लागले? पीक काढताना, ऋतू बदलताना जे काय उत्सव आहे संबंधित, हे उत्सव ठिकाणी वाढलेले आहेत. आता नवपाषाण म्हणलं, भटकंती येते काय? येत नाही. कृषी उपप्रधान येते का? येत नाही. हे शिकारची येते. अन्न संपादन आदिशेष, हां बघा, अन्न संपादन आदिशेष हे मात्र या ठिकाणी येऊन जाते. शिकार ते अन्न संपादन या बदलाचा केंद्रबिंदू कोणता आहे? शिकार ते अन्न संपादन या बदलाचा केंद्रबिंदू आहे तंत्रज्ञान. साधने, कृषी तंत्र, पशुपालन यामुळे मूलभूत क्रिया या ठिकाणी शक्य झालेल्या आहेत. अशा प्रकारे शिकार, भटकंती आणि समता, कृषी, स्थिरता, आदिशेष, वर्ग आणि राज्य, अशा प्रकारे आपण या ठिकाणी शिकार ते अन्न संपादन हा या ठिकाणी पाठ बघितलेला आहे. या पाठाचे प्रश्न आपण या ठिकाणी 54 घेतलेले आहेत. जर याच्यामधली आपल्याला अजून व्यवस्थित माहिती हवी असेल तर यावर आपण एक विस्तृत व्हिडिओ तयार केलेला आहे. तो मी या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये टाकेल. तो व्हिडिओ बघून घ्यायचा आहे. तो व्हिडिओ पाहिला की तुमचे सगळेच प्रश्न या ठिकाणी बरोबर येतील, चुकणार नाही. यापेक्षाही जास्त स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे. या पाठामध्ये तुम्हाला महत्त्वाची गोष्ट समजून घ्यायची आहे. या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो, ही शिकार म्हणलं की भटकंती, कृषी म्हणलं की स्थिरता, अन्न संपादन म्हणले की आदिशेष म्हणले की राज्यसंस्था, आणि नवपाषाण म्हणले की क्रांती. या 5 गोष्टी ज्यांनी समजून घेतल्यात विसरणार नाहीत. अशाचे शिकार ते अन्न संपादन या पाठातला कुठलाच प्रश्न चुकत नाही.